समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील सिमेंट रस्त्याला पेंट करणाऱ्या कॅटलाइन थर्मोप्लास्टिक या वाहनाला भीषण आग लागून वाहनात असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण वाहन जळून राख झाले। यात कुठलीही जीवितहानी झाली नसून स्फोट इतका भीषण होता की विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसमधील प्रवासी थोडक्यात बचावलेत। माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला कॅटलाइन करण्याचे काम सुरू होते। प्लास्टिक गरम करीत असताना पाईप फुटला असल्याने अचानक मशीनने पेट घेतला। वेळेतच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना शक्य झाले नाही। अचानक आग वाढू लागल्याने कर्मचारी वाहनांचे दूर झाले। वाहनात गॅस सिलेंडर असल्याने काही वेळातच एक जोरदार स्फोट झाला। हा झालेला स्फोट इतका भीषण होता की अक्षरशः विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसमधील प्रवासी पूर्णपणे घाबरून गेलेत। मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना देण्यात आली। टोल व्यवस्थापक अतुल आदमने यांच्या मार्गदर्शनात गजेंद्र लोखंडे यांनी तात्काळ फायर ब्रिगेडची गाडी बोलावून आगीवर नियंत्रण मिळवले व जळालेले वाहन रस्त्याच्या बाजूला लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली। या सर्व कार्यात स्थानिक नागरिकांसह टोल कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले। समाचार अब तक न्यूज करिता अजय मेहरकुळे, रामटेक।